नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसाने तुम्हाला लॉंग व्हिडिओ येत असं. तर थांबा, पहिलं सईचं चाललंय, ते बॅडमिंटन आहे, ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर पहिलं तिचं पाहून घ्या. थांबा 1 मिनिट. आता बघा इथं आपली सई माऊ. तर हे बॅडमिंटन दाखव. ओके, त्यांना म्हण ना कसं आहे. अजून एवढंच. तर बरेच दिवसांनी आज लॉंग व्हिडिओ शूट करते. मिनी व्लॉगच येत होते तुम्हाला, ते पण काय आता कधी येतात कधी नाही असंच होतं. काय आता मुलांना सुट्ट्या लागल्या. सुट्ट्या म्हणजे ऋतूचे यांचे पेपर झालेले आहेत आणि त्या ऋतूला क्लास लावलेत स्पोकन इंग्लिशचे. आणि सकाळचं ते संस्कार शिबिर म्हणून आपल्या इथं हायस्कूलमध्ये एक आहे 8 दिवस, तर 8-15 दिवस आहे वाटतं. तर तिथं जातो येतो सकाळचा. तर सकाळी 8 वाजता जातो. आता मग 10:30-11च्या दरम्यान काहीतरी येतो. मग तिथून पुढं मग नंतर आपलं घरचं चालतं आणि मग परत संध्याकाळी क्लास असतो त्याला. 4:30 वाजता क्लास, परत 6-6:15 वाजता घरी असं. त्यामुळं मग आता अजून तर कुठंच गेलो नाही सुट्टीला. आता 1 मेला रिझल्ट लागला, तिथून पुढं पण 15-20 दिवस क्लास आहेत. तर मग काय परत सुट्टी आहेच आहे महिनाभर म्हटलं. मग 15 जूनला शाळा चालू होती. पहिले 2-3 दिवस तर काय कोणी येत नाही. तर बघू, तसं मी पहिला दिवस कधी मिस नाही करत पोरांचा. आता सईला पण अंगणवाडीत नेणार आहे मी आता ह्या 15 जूनपासून. तर बघू जसं होईल तसं. आणि केस धुतलेत मी आज. हां केस धुतले आज. मंगळवार, मला उपवास आहे ना म्हणून. तर सुकलेत बऱ्यापैकी. बाकीची घरातली कामं आवरली तोपर्यंत. आणि आता वाजले ते 10. चला आज व्हिडिओला स्टार्ट करावी. आणि आज काय असणार आहे मला पण माहीत नाही. दिवसभर जसं होईल तसं तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि हो, काल जास्त नाही, थोडासाच पाऊस झाला, पण झाला चांगलं बरं का. आणि ते ना असं ऊन होतं एका साईडला आणि पाऊस एवढं भारी वाटत होतं ना. मी तो एक व्हिडिओची क्लिप केली, म्हणजे काल केला आहे व्हिडिओ, काढला आहे त्याचा. तर तुमच्यासोबत नक्की पुढं मी शेअर करेल. तर पहा. आणि तुमच्याकडं पण पाऊस झाला का नक्की. काही काही ठिकाणी जास्त झाला बरं का, पण आपल्या कसा म्हणजे एवढा नाही झाला. फक्त माती अशी ओली झाली आणि एवढा भारी वास येत होता मातीचा. तर तुम्हाला तर माहिती, एवढे ताप पडते त्याने, मग पाणी पडल्यावर भारी वास येतो. त्यालाही छान वास येत होता आणि मस्त वाटत होतं. आणि आता तर ऊनच पडलंय, भरपूर ऊन आहे. देऊ का, म्हणजे आता उन्हाळाच आहे तसा, ऊन असणारच. त्यामुळं कुठं लय बाहेर जाणं वगैरे होतच नाही, दिवसभर घरातच. आणि तुम्हाला दाखवते बरं का काय आणलंय. 2 दिवस झाले म्हटलं तुम्हाला दाखवण, पण चला. तर हे बटाटे 1 गोण आणली एवढी. 2 दिवस झाले, पण त्याच्यातून आहे ना 1-2 बटाटे जरा खराब होते, वास येत होता काल. तर मग आज सकाळी मी असे मोकळे करून ठेवलेत हवेला इथं, जेणेकरून मग कसे खराब नको व्हायला. तर छोटे छोटेच आहेत. तर याचा आपल्याला किस करायचा आहे म्हणून वेफरला. तर वेफर झाले, तुम्ही बघितलंच मागच्या एका व्हिडिओमध्ये. आता किस करायचं. थांबा 1 मिनिट. त्याने दरवाजा मोठा आवाज झाला, बंद झाला ना, तेव्हा हवा भरपूर सुटली आहे म्हणून मग माणूसही घाबरली. तर इथे बटाटे आणि याच्यात आहेत गहू पण निघलेत, आणले त्यांनी. तर बघू आता कधी किस होतोय तसा. चाललंय माझं, उद्याच करायचं म्हटलं, उद्याच करून टाकीन. परत मग कसं 1-1 दिवस वाढतो, परत वारं वावदन पावसाचं टेन्शन. तर उद्या सकाळी करून टाकीन. आणि काय होतं, हीटमुळे जरा उगाच खराब नको व्हायला एवढं आणलंय. तर त्यातले मी म्हटलं मोठे मोठे जरा ठेवीन आणि छोटे छोटे एकदम छोटे आहेत काही, पण असंच किसाला काय होत नाही. थोडंसं आहे ते, हे पण होऊन तरी जाईन ना म्हणून. तर उद्या करणारच मी सकाळी. तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर आता चला, मला जरा भूक लागली आहे. अगोदर काय करते, जरा दूधच पिते. सईचं चाललं मस्त केस बिस उडवायचं काम, असं मस्त केस वाढलेत ना, अशी इथं आले ना, अशी उडवती अशी. थांबा का मी तुम्हाला दाखवते. नाही म्हणती कधीतरी दाखवीन. तिचं सगळं मूडवर असतं. आली मूडमध्ये तर मग तुम्ही बघितलं पाय, हे दाखवीन ते दाखवीन, नाहीतर मग राहिलं. पण लय मस्त असं हे करते. तर सगळे म्हणतात नकोच तिचे केस कट करू, पण बघू आता.
करायचे हा करणार आहे खालून आहे ना, फक्त म्हटलं थोडंसं कटिंग करीन तर बघू, पण तिला छान दिसतात टक्कल. हा सईचा टक्कल करायचंय. चला बाकीची कामं आवरते आणि मग नंतर खिचडी करायची, तर ते पण दाखवते तुम्हाला. बघ सई किती पाऊस आला. अय्यो हा सई बघा, सई कशी मस्त स्कूटर चालवतीये. पहिली बसून चालत होती, आता मस्त चालवायला लागली, जरा जरा शिकली ना सई. मोठी झाली तू आता. गरम होते, मस्त बनेल घातली सईनी. हा शिकती आता सई. हा आता आता नीट चालव. अरे वा 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 वा, जमल जमल, सईला जमते. हा आणि इकडं त्यांचं चाललंय चल्लसचा डाव. रोज चल्लस लागते खेळायला आता आम्हाला. आय बाई टकलू बाई बाई. बघा ऋतूचे केस मस्त आलेत आता, छान आले ते. आणि आता माझं सगळं आवरलं, फक्त खिचडी राहिली करायची. फरशी बिरशी पुसून सगळं रेडी आहे. तर बसली जरा, बाहेर गरम होते, बाहेरच बसतो आता आम्ही. जास्त करून घरात जास्त जातच नाही. पोरं झोपली का तेवढी. आता मी पण दुपारचं पडत पण नाही, गरम होतं ना, मग आपलं बाहेरच बसलेली असते. पावणे 12 झालेत आता. जेवायचे, खिचडी करते म्हणजे मग जेवायला गरमागरम खिचडी जरा बरी वाटते. दही आहे, बघते आता 5-10 मिनिटानंतर घेते करून. सकाळ धरून काहीच खाल्लं नाही मी, पण भूक नाही लागली तरी खाल्लंच नाही. सईनी पण काही खाल्लं, बनाना खाला, दूध पिली. हा ऋतूला तिकडे शिबिरमध्ये आज समोसा भेटला होता, तो खाला काही नसता. आता आवडते आता. तर खिचडी घेतली करायला मी इथं, आणि तिकडं हे वेफर आणि किस पण तळून ठेवलंय. बरं वाटतं जरा खिचडी बरोबर खायला. आणि इथं दही, दाण्याचा, आणि बटाटा असा छोटे छोटे काप केले त्याचे. अशीच खिचडी करणार आहे आज. आणि तांदूळ पण फुगले तर मस्त, सकाळी भिजत घातली होती मी. आता घेते खिचडी करून. आता भूक लागली, 1 वाजलेत. जर शिजले ना मग मिरची टाकते. मस्त जेव्हा जेव्हा मोठी मोठी नावं लागतात तेव्हा बसलं ना. चला संपला डाव. आपण आता बनवतोय लिंबू सरबत. मी इथे 2 लिंबू घेतले कट करून, आणि याच्यात ना सब्जा भिजवलेला आहे. कसं उन्हाळ्यात भारी लागतं जरा सब्जा. कोकम सरबत पण मी 1-2 वेळा तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे. मस्त लागतात रस बीस प्यायला. उन्हाळ्याचं ताक पण पितो बरं का आम्ही. दुपारी मस्त खिचडी वगैरे खाली, खेळलो. रोज आमचं आता खेळायचं चालूच असते. मुलं काही येतात सकाळी जेवण झालं तर ऋतू गेलाय क्लासला, मगाशीच गेलाय. हा सई झोपली होती, आता उठलीये. म्हटलं चला मस्तपैकी सरबत करूया. गरम होत होतं पण आता मध्ये मध्ये जरा सुटती हवा. चांगला रस निघतोय बरं का.
माठ काय अजून आपला आलाच नाही. माठ आनंद म्हणता म्हणता राहून गेला. आता कधी येतोय काय माहिती. ही ना बॉटल फ्रीज मध्ये ठेवली होती, तीच घेते. अरे याच्यात तर पाणी थंडच नाही, पण ठीक आहे. नाही त्यापेक्षा जरा पण कसं जरा जास्त थंड असल्यावर बरं लागतं. आहे का? जाऊ द्या, असं काय 2च ग्लास घ्यायचे होते साखर. हा बघा असं असते लगेच साखर सैला बघा. थोडी 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 सगळ्या म्हणतील सई. मी ना साखरेचं हे करून ठेवलंय पावडर, पिठी साखर, म्हणजे कसं बरं पडतं ना. आता पण ती संपली. 2-3 वेळा सरबत केला होता ना, तेव्हा संपून गेली. हे असं कसं लय मिक्स करायला लागतं, खालीवर खालीवर, पटकन होत नाही ना, म्हणून जाऊ द्या आता. असं तर असं सब्जा आणि चिया सीड्स दोन्ही पण आहे माझ्याकडं. कधी हे कधी ते असं मिक्स करून सरबत करीत असते. हा आम्ही आता पोरांनी त्या दिवशी पण सरबत केला होता ना सगळ्यांनी. सगळे असं बरं वाटतं. दुपारी करणार होते पण थंड पाणीच नव्हतं. ह्या अशा 2-3च बॉटल आहे, त्याच भरून ठेवत असतो. आणि जास्त ताण लागते, बाटल्या लगेच संपतात आणि फ्रीजमध्ये पटकन असं पाणी थंड नाही होत, टाइमच लागतो. 5 बॉटल हा सईची बॉटल फ्रीजमध्ये ठेवते. पाणी आले आता, मोटर चालू केली, वरती टाक्या भरायला लावल्यात. म्हटलं आता ही उठली आहे, दूध तापायला ठेवलंय. आता बघू संध्याकाळी उपवास सोडायला काय करावं चाललंय. आता बघू डाळ भातच करेन, नाही तर मस्त रेडी झालाय. साखर विरघळली सगळी. किती काही कोकम सरबत करा, वेगवेगळ्या प्रकारची सरबत करा, पण लिंबू सरबतची सर कशालाच नाही. याच्यात मी अशीच लिंबाचं सगळं टाकलेलं आहे, सालं सगळं. आता गाळून घेते मस्त आणि मग वरून सब्जा टाकते. हा पटकनी कर, पटकनी कर मस्त. सर मी याच्यात घेते आणि सैल याच्यात देते, कारण सईचं काय भरोसा नाही. ग्लास जर पडला ना, हा सई छोटी त्याच्यामुळे मी तिला असं ग्लासचं काही देत नाही. हा मोठी झाल्यावर द्या ना. आणि सब्जा मागाशीच मी भिजत टाकला होता. टाकणार आहे. मस्त लागते ना, मला सईला पण लय आवडते. छान आहे. तुम्ही पण मस्त सरबत पेत असेलच उन्हाळ्यात. नंतर हिचेच व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार आहे. चला या तुम्ही पण सरबत प्यायला. ही पुढची क्लिप जी आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळची आहे, कारण काल व्हिडिओ एंड करायला जमलंच नाही रात्री. तर मग सकाळी मी आता 7:30ला चालले दूध आणायला. तर हा आपला हायवे पुणे नाशिक बायपास. तर सकाळी सकाळी खूप गाड्या असतात आणि तसं पण ना 1 वे चालू आहे, ह्या साईडला काम चालू आहे ह्या रोडचं. तर त्या साईडला पण ना मला ना भीती वाटते कधी कधी, एवढे मोठ्या गाड्या असतात ना एका साईडने, म्हणून तो क्रॉस करायला थोडा वेळ जातोच तिथं. तर बघा इकडं आपण दूध आणायला येत असतो आणि पोरांना घरीच ठेवते, त्यांना नाही आणत, कारण लागतात मागं पण तरी पण राहतात घरी. तेव्हा किती छोटंसं वासरू आहे ना. आणि इकडे ह्या गाया. आता ना 5-6 वर्ष झाले आपण याच काकांकडून इथूनच म्हणजे याच गायांचं दूध आणतोय आणि घरगुती, त्यामुळं तर अशाच 1 किटली ठेवायची, 1 किटली घेऊन यायची आपल्या याच्यात असं.
आणि जरा सकाळचं बरं वाटतं बरं का, असं मस्त बाहेर. आता ह्या निमित्ताने तरी मला यायला भेटतं, नाही तर मी काही अशी बाहेर येत नाही लई. 4-5 गाय आहेत, हा 4-5 आहेत. ते काका आणि मावशी असतात इथं, पण आज जरा मला उशीर झाला ना, त्यामुळे ते घरी गेले असतील. त्या साईडला त्यांचं घर आहे. तर आता मी निघाले दूध घेऊन घरी. ऋतूला जायचंय परत तिकडं शाळेमध्ये. म्हणजे त्याचं सगळं आवरलेलंच आहे तसं बघा. 7:30 वाजले तर एवढा सूर्यावरती आलाय ना, आणि एकदम असं म्हणजे काय म्हणतो आपण, गरम होते. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.